This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कैरीपासून भरपूर वेगवेगळे पदार्थ करता येतात. या अगोदर आपण कैरीची डाळ, कैरीची कोशिंबीर, कैरीचं पन्हं कसं करायचं हे पाहिले आहे. तर आज आपण कैरीपासून नारळाच्या दुधातील आंबट गोड चवीचे स्वादिष्ट रुचकर कैरीचे सार कसे करायचे हे पाहणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. कैरीचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हेही जाणून घेणार आहोत. चला तर आपण आता कैरीचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. कैरी थंड असते. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. डिहायड्रेशनमध्ये कैरी खाणे फायद्याचे असते. लूज मोशन, डायरिया यामध्ये कैरीचे पाणी पिणे फायदेशीर असते. ॲसिडिटी, हार्टबर्न, मॉर्निंग सिकनेस, वॉमिटिंग यामध्ये कैरी खाणे फायद्याचे ठरते. कैरी खाल्ल्याने लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन चांगले होते. कैरीमध्ये नियासिन, फायबर, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्याने हार्टच्या प्रॉब्लेममध्ये कैरी खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे कैरी जरूर खा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. आपण आता कैरीचे सार करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 46व्या एपिसोडमध्ये कैरीचे पन्हे, 47व्या एपिसोडमध्ये कैरीची डाळ, साधं फोडणीचं लोणचं आणि 111व्या एपिसोडमध्ये नारळी भात केला तेव्हा नारळाचे दूध कसे काढायचे हे पाहिले आहे. प्रथम कैरी वाफवून गर काढून घ्यायचा, नारळाचे दूध काढून घ्यायचे. जो नारळाचा उरलेला चव असतो तो उन्हात वाळवून डेसिकेटेड कोकोनट म्हणून वापरता येते. नंतर नारळाच्या दुधात कैरीचा गर, मीठ, मिरची पेस्ट, गूळ, तांदळाची पिठी घालून मिक्स करायचे. नंतर गरम करायला ठेवून एक उकळी आणायची, सतत ढवळत राहायचे. नंतर हिंग, मोहरी, कढीपत्ता यांची तुपातली फोडणी द्यायची, वरून कोथिंबीर घालायची. हे सार गरम गरम प्यायला किंवा गरमागरम भात, साजूक तूप आणि सार अफलातून चव लागते. आपण आता साहित्य पाहूया. 2 कप नारळाचे दूध, 1 कप कैरी वाफवून त्याचा काढलेला गर, हा नारळाचा चव, हा उन्हात वाळवून याचा उपयोग आपण करू शकतो डेसिकेटेड कोकोनट म्हणून. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून गूळ, गुळाऐवजी तुम्हाला साखर आवडत असेल साखर घातली तरी चालेल. अर्धा टीस्पून हिंगपूड, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून मीठ, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्ता पाने, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, अर्धा टीस्पून लसूण पेस्ट, 2 टीस्पून साजूक तूप. आता आपण नारळाच्या दुधात सर्व साहित्य मिक्स करूया. नारळाचं दूध, कैरीचा गर, गूळ, तांदळाचं पीठ, मीठ, हिरवी मिरची पेस्ट आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करूया.
यामध्ये आलं लसूण पेस्ट मीठ वगैरे घालून मिक्स करून झालं. आपण आता गरम करायला ठेवूया. एकसारखं असं ढवळत राहायचं आहे आणि फक्त एकच उकळी आणायची आहे. उकळी आली, आपण आता गॅस बंद करूया. यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया, मिक्स करूया आणि आता फोडणीसाठी तूप गरम करायला ठेवूया. तूप गरम झालंय का बघूया. तूप गरम झालंय, गॅसची फ्लेम मंद करूया. मोहरी तडतडली, जिरे, हिंगपूड, कढीपत्ता, गॅस बंद करूया आणि आता ही फोडणी सारावरती ओतूया. बघा फोडणीचा वास किती मस्त यायला लागलाय. आणि आता मस्तपैकी आंबट गोड चवीचे कैरीचे सार तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. कैरी थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात असे आंबट गोड चवीचे कैरीचे सार नारळाच्या दुधातील जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. कैरीचे सार खा आणि मस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.